लोकांच्या समोर तुम्ही कोणता अजेंडा घेऊन जाणार आहात? गडिंग्लज शहराचा शाश्वत विकास आणि निर्भयमुक्त कोणतंही दडपण नसलेलं गडिंग्लज शहर, सुरक्षित शहर आम्हाला करायचं आहे. स्वच्छ शहर ही पहिल्यापासूनच आमची बांधिलकी आहे. त्यामुळं गडिंग्लजमधल्या ज्या पायाभूत सुविधा अजूनही झालेल्या नाहीत त्या पूर्ण करणे, गडिंग्लजच्या नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि गडिंग्लजच्या नागरिकांच्या विश्वासाला पात्र राहून काम करण्याची जबाबदारी आमची आहे. या प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत, त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल? प्रभाग क्रमांक 5 मधलं बोलायचं झालं तर काही ठिकाणी अजून सुविधा म्हणजे एक गटारीचा मोठा प्रश्न आहे. पण आज मला खात्री आहे की राज्यातलं सरकार, शासन आमच्याबरोबर असल्यामुळं गडिंग्लजमधले कुठलेच प्रश्न सोडवायला आम्हाला अडचण येणार नाही. भाजप आमच्याबरोबर आहे, जनसुराज्य आमच्याबरोबर आहे आणि जनता दलाचे कट्टर कार्यकर्ते जे 3 पिढ्या आमच्याबरोबर राहिले ते सगळे आमच्याबरोबर असल्यामुळे आम्हाला गडिंग्लजमध्ये कुठलीही अडचण येणार नाही. प्रश्न सोडवण्यासाठी अडचण येणार नाही. जे मूलभूत प्रश्न आहेत, ज्या सुविधा नागरिकांना देणं गरजेचं आहे. 4 वर्षाचा प्रशासनाचा कार्यकाळ आहे, पुन्हा इथं लोकप्रतिनिधी येणार आहेत आणि भाजप, जनसुराज्य आणि जनता दल मिळून गडिंग्लजच्या नागरिकांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.